विद्यार्थी मित्रांनो, बहुपदीची किंमत या नवीन घटकाचा आपण विचार करणार आहोत। बहुपदीचा भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या चारही संकल्पना आपल्या संपलेल्या आहेत। आता आपण बहुपदीचा गुणाकार कसा करायचा हे शिकलो, भागाकार करायचा हे शिकलो, तर आता बहुपदीची किंमत कशी काढायची हे तुम्हाला शिकायचं आहे। पहा, मग बहुपदीची किंमत काढताना काय करायचं आहे, तर एकदम सोप्या पद्धतीने बहुपदीची किंमत काढता येते। हे नुसतं पुटिंग द व्हॅल्यू आहे, काही जड नाही, काय नाही, त्याचा बोजा करून घेऊ नका। फक्त तुम्हाला गणितातल्या क्रिया आल्या, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, की तुमचं काम सोपं होणार आहे। कळावून आपण एक उदाहरण लिहूया इथं आणि बहुपदीची किंमत काढा या घटकाला न्याय देणार आहोत। एकदम सोपी उदाहरण आहेत, अजिबात गडबडू नका तुम्ही, कुणालाही सुटतील अशी आहेत। सेमीसाठी मी इथं प्रश्न लिहिल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल px, म्हणजे x काय चल आहे म्हणून px लिहून देतात, बाकी काही नाही। आणि तुमची बहुपदी आहे 2x² - 3x + 5 फॉर x = 2। मराठी माध्यमाची मुलं एकदम सोपं गणित आहे, काही घाबरू नका कुणीच, सोप्या पद्धतीने सोडवायचे। म्हणजे गणित असे पहा, उदाहरण तुमच्यासाठी असं दिले, p फल x बरोबर 2x² - 3x + 5 साठी x बरोबर 2 असताना बहुपदीची किंमत काढा। बहुपदीची किंमत काढा असा प्रश्न आहे। फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदीची किंमत काढा। एकदम सोपं गणित आहे, पहा, कुणालाही सुटेल असतं, कुणालाही सुटेल, एकदम सोप्यातलं सोपं गणित आहे। मग गणित कसं सोडवायचं ते एकदा पाहून घ्या। फक्त तुम्ही काय करा, लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला उदाहरण कसं सोडवायचं कळेल। मी या गणिताचं उत्तर सांगते कसं सोडवायचं ते पहा। काय करायचं, एक्स जिथं दिसेल ना तिथं फक्त व्हॅल्यू 2 ठेवायची। किती सोपं आहे पहा, म्हणजे p फल x, इथं एकदा x दिसला 2 ठेवायचा, मग 2 दिसला 2 तसंच लिहायचा, परत एकदा x दिसला परत एकदा त्याची व्हॅल्यू 2 ठेवायची, वर्ग तसाच, मायनस साईन तसंच, 3 तसंच, परत x दिसला इथं 2 ठेवायचे, +5। म्हणजे आता जिथं मी गोल केलाय आणि x लिहिलाय तिथं फक्त किंमत 2 2 लिहून ठेवा, तर तुमचं उत्तर येईल। म्हणून p व्हॅल्यू आहे 2, x ची व्हॅल्यू 2 असताना 2 गुणिले 2चा वर्ग वजा 3, x च्या जागेवर टाकले 2 + 5, म्हणजे तुमचा गुणाकार येईल 2 गुणिले 2चा वर्ग 4 वजा 3 दुणे 6 + 5। क्रिया काय होईल त्या करून घ्या, 8 वजा 6 + 5 असं उदाहरण आले। या दोघांवर क्रिया करा, विरुद्ध चिन्ह आहे, वजाबाकी होईल, 8तून 6 गेले 2 उरतील, मोठीचं चिन्ह प्लस आहे, +5, दोघांचं चिन्ह समान आहे, बेरीज करा, 5 आणि 2 7। म्हणजे जर माझ्या बहुपदीत x च्या जागेवर मी 2 किंमत टाकली तर बहुपदीची किंमत 7 आहे असं तुमचं अंतिम उत्तर तुम्ही लिहा। 2 गुणांसाठीचं गणित एकदम सोपं, कुणालाही सोडवता येईल इतकं सोपं आहे। बघा, फक्त x दिसतोय तिथं मी किंमत टाकली 2, माझं गणित संपलेलं आहे। पहा, तुम्हाला भीती राहू नये म्हणून अजून एखादं उदाहरण आपण लिहूया आणि सोडवायचा प्रयत्न करूया। एक्झाम्पल नंबर 2 लिहिते इथं मी, उदाहरण क्रमांक 2, फाइंड द व्हॅल्यू म्हणजे किंमत शोधा। मराठीसाठी मी आता लिहित बसणार नाही, मराठीत मी समजावून सांगते तुम्हाला। फाइंड द व्हॅल्यू म्हणजे किंमत काढा, अर्थ कळवा, ऑफ py = 2y² y³ आहे -2y + √7 फॉर y = -2। बऱ्यापैकी गणित असंच येतं पहा, निगेटिव्ह साईन येतं गणितात आणि मग सोडवावं लागतं। म्हणजे ऋणचिन्ह आल्यावर तुमची जी गडबड होते ती होऊ नये असं इथे त्यांचा अर्थ आहे। त्यामुळे इथे नीट समजावून घ्या, निगेटिव्ह व्हॅल्यू आली की गणित येतच तुम्हाला, बऱ्यापैकी येतं। त्यामुळे आता असं गणित आलं तर सोडवायचं कसं, नीट लक्ष देऊन पहा। काहीच नाही पहा, बहुपदी लिहून काढायची, p आणि कंसात आहे y, पुढे दिलाय 2
आता वाय आला की कंस घालायचा, वायची किंमत घालायची ना. मग 2 वाय कंसात घन तसाच, हे बाकी जागेवर ठेवायचं, फक्त वायच्या जागेवर -2 घालायचा. -2 परत वाय आला म्हणजे -2 किंमत येईल, अधिक वर्गमुळात 7. मग आता मी जिथं वाय दिसेल तिथं किंमत घालेल -2 पी -2 बरोबर 2 वजा 2चा घन वजा 2 कंसात -2 अधिक वर्गमुळात 7. मी फक्त वायच्या जागेवर -2 किंमत घातलेली कंसात, बाकी काही केलेलं नाही, काहीच नाही. एवढं गडबडीचं गणित नाही, सोपं एकदम. मग मी सोडवायला लागले तर 2 गुणिले ऋण संख्येचा वर्ग नेहमी ऋण असतो, त्यामुळं 2चा घन 8 आहे, वजा 2चा घन वजा 8 येईल. हे मायनस आणि हे मायनस प्लस होतील, 2 2 जा म्हणजे बेदुने 4 अधिक वर्गमुळात 7. परत एकदा हे धन ऋण होईल, उत्तर येईल -16 अधिक 4 अधिक वर्गमुळात 7. ह्या दोघांच्यावर क्रिया करा, विरुद्ध चिन्ह आहे, वजाबाकी होईल. मोठीचं चिन्ह उत्तराला दिलं तर -16तून 4 गेले, खाली उरले 12 वर्गमुळात 7. म्हणजे जर पी वजा 2 अशी किंमत टाकली तर माझ्या बहुपदीची किंमत 12 अधिक वर्गमुळात 7 अशी येणार आहे. गणिताचं उत्तर काय आले पहा, वजा 12 अधिक वर्गमुळात 7. एकदम सोपी गणित आहेत, फक्त किमती घालत चालायचं, बाकी काही करायचं नाही. तुम्हाला नुसत्या किमती काढायला विचारणार नाहीत, तर अजून एखादं गणित पाहूया की ज्यात किंमत नाही विचारली, पण तुम्हाला वेगळंच काहीतरी गणित विचारले. उदाहरणार्थ तुमच्यासाठी गणित व्हॅल्यू काढा, एखादं पद देत नाही आणि त्याची व्हॅल्यू काढा विचारतात. जसं गणित आहे पहा, m², माझं 3रं उदाहरण सुरू झाले. m चा वर्ग वजा am अधिक 7 अशी बहुपदी दिलेली आहे आणि सांगितलंय इफ द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल, म्हणजे या बहुपदीची किंमत दिली, म्हणून मी गणिताची सुरुवात अशी करते पहा, इफ द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल कोणती आहे, तर आता लिहिली होती, परत लिहिते एकदा मी, m² मायनस am प्लस 7. m² मायनस am प्लस 7 हिची व्हॅल्यू दिलेली आहे. किती दिलेली आहे व्हॅल्यू, तर आपण व्हॅल्यू लिहूया. इफ द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल m² मायनस am प्लस 7 इज मायनस फॉर, कशासाठी किंमत काढली पहा, m इज इक्वल टू -1 इज 10. फाइंड a. याचा अर्थ असा आहे की या बहुपदीमध्ये m ची किंमत -1 टाकली असता जर बहुपदीची किंमत 10 येत असेल तर याची किंमत शोधा. जर m चा वर्ग वजा am अधिक 7 या बहुपदीत m बरोबर -1 असताना बहुपदीची m बरोबर -1 असताना किंमत 10 येत असेल तर a बरोबर किती, असा प्रश्न विचारलाय. एकदम सोपा प्रश्न आहे, कुणालाही सुटेल असा इतका सोपा प्रश्न आहे, सहज सुटेल असा. मग उदाहरण कसं सोडवायचं तर मी समजावून सांगते, नीट लक्ष द्या. काय करायचं आधी बहुपदी लिहून काढायची तुमची काय आहे ती. माझी बहुपदी आहे p फल m, बहुपदी आहे m चा वर्ग वजा am अधिक 7. या बहुपदीत m बरोबर किती ठेवायचा, -1 ठेवू. m बरोबर -1 ठेवल्यावर उत्तर येईल p कंसात -1 बरोबर -1चा वर्ग वजा a कंसात -1 अधिक 7. मी फक्त m दिसतो तिथं -1 किंमत टाकली. कोणत्याही ऋण संख्येचा वर्ग नेहमी धन असतो, या नियमानं याचा वर्ग 1 येईल, एकाचा वर्ग 1 आणि प्लस साईन येईल. हे मायनस मायनस प्लस होईल आणि ए न गुणल्यावर ए तसाच राहील अधिक 7. बहुपदीची किंमत आली होती 10. ही बहुपदीची किंमत आहे ती आली होती 10, मग मी तिच्या जागेवर 10 किंमत टाकली. आता मला उत्तर सोडवायला सोपं जाईल पहा. हा 10, हा बाजू, हे 7 आणि किती झाले 8. 10 बरोबर 8 अधिक ए, 8 न बाजू बदलली
बाजू बदलल्यावर तो मायनस होईल. म्हणजेच माझ्या एची व्हॅल्यू 10 - 8 म्हणजे किती येणार आहे? 2 येणार आहे. अशी गणितं येतात पा. खूप सोपं गणित आहे, खूपच सोपं. कोणालाही सोडवता येईल सहज, इतकं सोपं. म्हणजे यातली कोणतीही किंमत विचारली तरी मला सांगता येते. गणित अजिबात अवघड नाही. गणित एकदम सोपं आहे, कुणालाही सोडवता येईल इतकं सोपं आहे. जरा एकदा तुम्ही 3.4 मध्ये 4 गणित आहेत, सोडून पहा आणि जर नाही सुटली तर मला विचारा.